तर आज मी बनवते आहे कोलंबी फ्राय। तर बघू शकतात कशी ताजी ताजी कोलंबी आणलेली आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मिरची, कांदा, बटाटा, टोमॅटो आणि कोथिंबीर। कांदा सोबत चिरलेला आहे आणि त्यानंतर मिरची, कांदा, बटाटा आणि कोलंबी एकत्र मिक्स करून घ्यायची। कोलंबी सोलून घेतलेली आहे आणि एकत्र मिक्स करून घ्यायचं। ह्या पद्धतीने खूप भारी लागते कोलंबी फ्राय। त्यानंतर लाल मसाला घातलेला आहे आणि हळद आणि चवीनुसार मीठ। चांगलं मिक्स करून घ्यायचं एकत्र। तेल गरम करत ठेवलेलं त्यात हे मिक्स केलेलं घालायचं। आता हे पूर्ण वाफेवर शिजवायचं आहे। तर त्यासाठी त्यावर झाकण देऊन शिजवायचं। थोडं मध्ये मध्ये मिक्स करत जायचं, नाहीतर करपून जाईल। ह्यात पाणी नाही टाकायचं। त्यानंतर ह्यात टोमॅटो आणि कोथिंबीर टाकायची। हे पण परत वाफेवरच शिजवायचं झाकण देऊन। तर तुम्ही बघू शकता एकदम शिजलेलं आहे सगळं, कसं भारी दिसतंय। तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा कोलंबी फ्राय, खूप भारी लागते। थँक्यू फॉर वॉचिंग।